हाय एव्हरीबडी, वेलकम बॅक. तर आत्तापर्यंत आपण बाय सबस्टिट्यूशन हा जो इंटिग्रेशन मधला इनडेफिनेट इंटिग्रेशन मधला पार्ट बघतोय. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मध्ये वेगवेगळे टाईप्स मधले आपण काय बघतोय, एक्झाम्पल्स बघतोय. त्याच्यामध्ये मागच्या वेळी आपण एक एक्सरसाइज मध्ये, म्हणजे आता जो एक्सरसाइज चालू आहे त्याच्या अगोदर एक एक्सरसाइज होता की ज्याच्यामध्ये 10th नंबरचा एक्झाम्पल होता. मला वाटतंय cos of 8x into cot x. आणि बऱ्याच जणांची इच्छा होती की सर हे सॉल्व्ह करून दाखवा. म्हणजे बऱ्याच जणांचे कमेंट्स आले, मला बऱ्याच जणांचे मेसेजेस आले व्हॉट्सअपवरती की सर हे सॉल्व्ह करून दाखवा. मग मी असं विचार केला की प्रत्येकाला तसं सॉल्व्ह करून देऊन स्नॅप टाकून हे करण्यापेक्षा तर व्हिडिओ मध्ये तुम्ही सगळेजण बघू शकता हे कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आणि बऱ्याच जणांनी सॉल्व्ह मे बी केलं असेल, कारण त्यांनी मला ज्यांचे क्वेश्चन्स आले की ज्यांनी क्युरीज आल्या त्यांच्यापर्यंत हे पोहोचावं हा उद्देश, आणि त्याचबरोबर ज्यांनी सॉल्व्ह नाहीच केलेलं आहे त्यांच्यापर्यंत पण हे पोहोचावं अशा पद्धतीनं माझ्या डोक्यात आहे. तर आता लक्षात घ्या, तर लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ कॉस ऑफ 8x इंटू कॉट ऑफ x dx आहे. आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, आता हा कॉस रेस टू 8x इंटू cot x is nothing but cos x upon sin x again, okay, dx. I is equal to कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, इथे साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस दिसतोय, म्हणजे f dash of x upon f of x आहे. पण याचं काय करायचं, अजून कॉस आहेत ना, म्हणजे जर काय तर cos रेस टू 9x अपॉन sin x घेतला, dx केला, तर मजेची बाब अशी आहे की हा cos रेस टू 9 आहे, याला पण जर काय कॉस केला आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह इथं साइन घेतला तर काय होईल, तर मुद्दा म्हणून आपण काय करायचं की cos रेस टू 9x इंटू साइन एक्स म्हणायचा, म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस ज्याचे क्लिष्टता वाढते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं स्क्वेअर रूट मध्ये कोण आहे बघा, ज्याचा पॉवर जास्त आहे असं वाटतोय तो बघा, म्हणजे त्याचा cos रेस टू 9 जास्त वाटतोय, म्हणजे कॉसला कन्सिडर करू शकता, पण त्याची जो डेरिव्हेटिव्ह तो घेतला पाहिजे, साइन एक्स घेतला, पण ऑलरेडी एक साइन एक्स आहे. सपोज इथं साइन एक्स इंटू साइन एक्स केला, म्हणजे आपण लिहिलं काय तेच cos raised to 9x upon sin x च लिहिला, but in the form of this cos raised to 9x into sin x upon sin x into sin x. Sin x into sin x we can write in the form of sin square, or we can write in the form of cos. How? See, cos raised to 9x into sin x upon sin square x. Is that clear? हा जर sin square x असेल हा dx केला, तर मग I is equal to integration of cos raised to 9 x into sin x whole divided by sin square is nothing but 1 minus cos square x dx. Now put x is equal to cos x is equal to t, therefore minus sin x dx is equal to काय होईल dt. काय होते बघा इथं, I is equal to integration of minus dt, आता हा cos raised to 9 म्हणजेच काय t raised to 9 minus t raised to 9 dt, मायनस dt ना sin x dx dt आला मायनस, आणि हा t raised to 9 आहे म्हणजे मायनस t raised to 9 dt upon 1 minus t square upon 1 minus t square. But this will be I is equal to integration of minus खाली देऊन टाका t raised to 9 upon t square minus 1 dt. 9th मध्ये एक होतं डिव्हिजनचं रूल, कसं होतं बघा, डिव्हिजन आपण असं करत होतो t raised to 9 प्लस 0 t raised to 8 प्लस 0 t raised to 7 प्लस अप टू व्हॉट एव्हर, म्हणजे t raised to 6 असं घेत होतो. हा काय आला t स्क्वेअर मायनस 1. आता काय करायचा, t raised to 9 आहे, त्याला कितीने मल्टिप्लाय केला तर t raised to 9 होतो t raised to 7, t raised to 9 मायनस t raised to 7, आता इथं t raised to 7 करत जाईल, बरोबर आहे का, डिवाइड बाय आता मायनस t raised to 7 पाहिजे, t raised to 7 into t raised to 2 t raised to 9 प्लस 0 मायनस t raised to 7 मायनस t raised to 7, मायनस झाला हा प्लस झाला, बोथ गेट कॅन्सल, म्हणजे राहिला कोण प्लस t raised to 7 प्लस 0 t raised to 6 करा. आता t raised to 7 आता इथं आला तर t raised to 2 ने डिवाइड केला प्लस t raised to 5 येईल, t raised to 5 into 2 raised to 2 t raised to 7 मायनस t raised to 5 मायनस t raised to 5, तर हा 0 0 0 असणार आहे, प्लस 0 t raised to 5 म्हणजेच काय झाला
0 मायनस टी रेस टू 5. आता मायनसचा दिस विल बी मायनस, दिस विल बी प्लस. इथं मायनस केला तर मायनस गेला ना, इथं मायनस घेत असतो आपण, मग त्यावेळी चेंज होतात त्याची साईन. हा प्लस म्हणजे काय झाला, इथं 0 0 प्लस टी रेस टू 5 प्लस 0 टी रेस टू 4 प्लस 0 टी रेस टू 3. आता आपण बघूया इथं टी रेस टू 5 डिवाइड बाय टी रेस टू 2 टी रेस टू 3. मग इथं प्लस टी रेस टू 3 आला, टी रेस टू 3 इंटू 2 टी रेस टू 5 प्लस 0 प्लस टी मायनस टी रेस टू 3 ना, मायनस टी रेस टू 3. व्हॉट विल हॅपन टू दिस? हा 0 द्यायची गरज नाही, इथं 0 होणार आहे, मायनस हा प्लस ॲज इट इज टी रेस टू 3 राहणार आहे. हां प्लस 0 0 0 येईल. आता काय होईल बघा इथं परत, अदरवाइज यू कॅन राईट डाऊन ओनली 0 0 0 हिअर. आता काय होईल इथं टी रेस टू 3. आता टी रेस टू 3 ला डिवाइड करा, प्लस टी येणार, टी इंटू टी स्क्वेअर टी रेस टू 3 मायनस टी मायनस प्लस. करेक्ट, हे चेंज होत राहतात बरोबर. म्हणजे काय झालं, आता परत हा गेलेला आहे, इथं तसंच जाणार, हा राहिला कोण प्लस टी. ओके, टीला टी स्क्वेअरनं डिवाइड करता येत नाही, म्हणजे काय फॉर्म्युला काय, क्यू प्लस आर अपॉन डी. म्हणजे कोण, हा न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवाइजर. बर, तो कोण आहे, टी रेस टू 9 अपॉन टी स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल टू क्यू. कोशंट कोण आहे, टी रेस टू 7 प्लस टी रेस टू 5 प्लस टी रेस टू 3 प्लस टी प्लस रिमाइंडर टी अपॉन व्हॉट, टी स्क्वेअर मायनस 1. अशा पद्धतीनं आपलं आन्सर मिळेल. मग आता इथं काय करायचं, तर तो इंटिग्रेशन म्हणून घ्यायचा. ठीक आहे, आता बघा, देअरफॉर आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ, या पद्धतीने आला पाहिजे, टी रेस टू 7 प्लस टी रेस टू 5 प्लस टी रेस टू 3 प्लस प्लस टी प्लस टी प्लस टी बाय टी स्क्वेअर मायनस 1 आणि हा होल याला डी टी. आता आय इज इक्वल टू याचं इंटिग्रेशन काय, टी रेस टू 9 बाय 9 प्लस टी रेस टू 5 बाय 5 टी रेस टू 7 प्लस 1 8 येणार, टी रेस टू 8 बाय 8 टी रेस टू 6 बाय 6 टी रेस टू 4 बाय 4 प्लस टी स्क्वेअर बाय 2 प्लस 2 न मल्टिप्लाय 2 न डिवाइड, तर हाफ लॉग ऑफ टी स्क्वेअर मायनस 1 प्लस सी येणार. आता आय इज इक्वल टू काय होईल, टी रेस टू 8. आता टी कोण आहे, टी कोण आहे बघा इथं, कॉस एक्स आहे, म्हणजे काय आला बघा, कॉस रेस टू 8x अपॉन 8 प्लस कॉस रेस टू 6x अपॉन 6 मायनस कॉस रेस टू 4 मायनस कुठला आला नाही, प्लसच येणार, प्लस कॉस रेस टू 4x बाय 4 प्लस टी स्क्वेअर बाय 2 म्हणजे कॉस स्क्वेअर एक्स बाय 2 प्लस हाफ इंटू लॉग ऑफ cos square x minus 1 plus c. This is your final answer. Cos raised to 8x by 8, cos raised to 6x by 6, cos raised to 4x, cos raised to 4 of x upon 4, cos square x by 2 आणि शेवटी प्लस हाफ लॉग ऑफ cos square x minus 1 plus c हे आन्सर येतं. म्हणजे अशा पद्धतीनं आपण थोडंसं डोकं चालवायचं की कोण कोणाचा डेरिव्हेटिव्ह होऊ शकतो. जो अवघड आहे म्हणजे त्याला काही करताच येऊ शकत नाही याला आपण कन्सिडर करायचं. त्या पद्धतीने आपण इथं कन्सिडर केलं आणि अशा पद्धतीचे हे आन्सर आलं. ठीक आहे, आता आपल्याला नेक्स्ट याच्यामध्ये जायचं आहे. मला वाटतं हे समजलं असेल सगळ्यांना. हा सिंपल फॉर्म मध्ये हा टी रेस टू 9 टी स्क्वेअर बाय 1 हा डिव्हिजन मेथडने सॉल्व्ह करा या पद्धतीने. आणि फॉर्म्युला आहे याच्यापूर्वी पण तुम्ही हा शिकलेला आहात. न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर इज इक्वल टू क्यू प्लस आर अपॉन डी, कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिवाइजर. ओके, या पद्धतीने करा, आपोआप तुम्हाला आन्सर्स मिळतील. बाकीचे सुटले असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. जे समजत नाहीये, बऱ्याच जणांना बाबा तो एखादा समजलाच नाहीये तर तो पुन्हा मी इथं व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवेन जेणेकरून सगळ्यांना त्याचा बेनिफिट होईल. ठीक आहे, तर बऱ्याच अंशी साक्षी सॉल्व्ह करतीये. साक्षी प्रत्येक वेळी त्या पद्धतीनं सॉल्व्ह करून मला पटपट विचारत असते. काही वेळा माझ्याकडून थोडंफार लेट होतं काही इथं रेंज आणि बऱ्याच गोष्टी असल्यामुळं. आणि मग तुम्ही मात्र प्रत्येक जण अशा पद्धतीनं स्वतः होमवर्क कम्प्लीट करा.
आणि तो माझ्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही सगळेजण ॲक्टिव्ह आहात. बरोबर आहे. सुयश वगैरे बऱ्याच जणांना अजून इंटरॅक्शन झालेलं नाही आहे, तर मला असं वाटतं की बऱ्याच जणांनी इंटरॅक्ट करावं. तसेच बरेच जण इंटरॅक्शनमध्ये राहिलं तर आपल्याला लक्षात येईल की तुम्ही कुठेपर्यंत पोहोचता, तुम्ही काय करायला लागलात काय नाही आहे, आणि हे गरजेचं आहे आता. ठीक आहे. 2 दिवसात आता 12वीचा रिझल्ट पण लागतोय, तर सगळ्यांच्या लक्षात येईल कशा कशा पद्धतीने सगळे चालले, कसं व्हायला लागलेत. तर आता आपण जाणार आहोत अशा गोष्टीकडं जिथं आपल्याला बघितलं होतं की 1/a प्लस बी साइन एक्स प्लस सी कॉस एक्स, 1/a प्लस बी साइन एक्स, 1/a प्लस बी कॉस एक्स असं बघितलं होतं. 1/a प्लस बी साइन 2x प्लस सी कॉस 2x, 1/a प्लस बी साइन 2x, 1/a प्लस बी कॉस 2x. याचे फॉर्म्युले आपण बघितले होते. डबल अँगल असेल 2x असेल तर पुट tan x इज इक्वल टू टी होता, therefore dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होता, sin x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होता, cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होता. आणि ज्या ज्या ठिकाणी sin x आणि cos x आहे हाफ अँगल आहे, तिथं आपण काय केलं होतं, तर tan x बाय 2 इज इक्वल टू टी टाकला होता, therefore dx इज इक्वल टू ट्वाइस dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होता. sin x आणि cos x सेम ॲज इट इज, दॅट इज sin x इज इक्वल टू sin 2x ला पण तोच आणि sin x ला पण तोच 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर, आणि cos x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर असाच होता. तर मग अशा एक्झाम्पल्स मधून आपण पुढे काय करायचो, तर त्याच्यामध्ये कन्वर्ट करून वी हॅव टू कन्वर्ट दॅट इन द फॉर्म ऑफ 1/ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, दॅट इज 1/at स्क्वेअर प्लस bt प्लस c च्या फॉर्म मध्ये आणला होता. आणि मग पुन्हा ॲज इट इज म्हणजे न्यूमरेटर वी कॅन कन्वर्ट इन द फॉर्म ऑफ डिनॉमिनेटर, म्हणजे आपण एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि अंडर रूट वॉट एव्हर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आपण त्याला कन्वर्ट करायचो आणि दिलेल्या त्या फॉर्म्युल्यावरून आपण त्याचे आन्सर्स काढायचो. आता अशाच पद्धतीनं पुढे जाऊयात आपण, आणि पुढे गेल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे जे एक्झाम्पल्स आहेत इंटिग्रल्स ऑफ दॅट टाईप, म्हणजे आपण ते बघितलं की त्या पद्धतीने कशा कशा आपल्याला करता येतात. मला वाटतं 3.2b आपला सुरू आहे, त्यातले बरेच एक्झाम्पल्स आपले झालेले आहेत है ना. तर मला असं वाटतं की त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या ऍक्टिव्हिटीज पण तुम्ही करत राहा. आता आपण आलोय त्यातल्या इंटिग्रल्स ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन ऑफ, मला वाटतं px प्लस क्यू अपॉन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx, आणि दुसरा आहे इंटिग्रेशन ऑफ द फॉर्म px प्लस क्यू अपॉन अंडर रूट ax स्क्वेअर प्लस bx प्लस c dx च्या फॉर्म मध्ये आलोय. आणि अशा वेळी हे करत असताना px प्लस क्यू इज इक्वल टू, म्हणजे numerator is equal to, in the form of denominator we have to write down here, but a into d by dx of denominator प्लस b च्या फॉर्म मध्ये राईट डाऊन करायचा. आणि हे झाल्यानंतर मग काय करायचं, px प्लस क्यू, हे झाली फर्स्ट स्टेप. याच्यामध्ये काय करायचं, a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ट्वाइस ax प्लस 2b, बरोबर आहे, म्हणजे 2 कॉमन काढला तर ax प्लस b. आता हा इथं झाला प्लस b आला. थर्ड स्टेप मध्ये काय करायचं आहे, आता इथं होतो 2a ax, म्हणजे बघा आता इथं काय होतं 2 टाइम्स ऑफ a इंटू a x होतो हा असा, प्लस 2ab प्लस b. म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्टली, x जो कोएफिशियंट आहे, म्हणजे हे कॉन्स्टंट आहे ऍक्च्युअली, a आणि b कॉन्स्टंट आहेत, बरोबर आहे, याला कम्पेअर करायचा, बरोबर. आणि हे कम्पेअर करून a आणि b चे ज्यावेळी आपण व्हॅल्यू काढू त्यावेळी आपल्याला काय करता येतं, इथं तो टाकून परत आपल्याला त्या पद्धतीनं मांडता येतो. म्हणजे हा कसा होईल, a इंटू 2ax प्लस 2b, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह झाला, म्हणजे f डॅश ऑफ x आपण काय झाला, परत कोण आहे हा ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, कळलं का, ax स्क्वेअर प्लस bx, सॉरी ट्वाइस bx, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c, इथं आला b, सॉरी आलं लक्षात, म्हणजे आता हा ab प्लस b झाला, ab प्लस b झाला. या पद्धतीनं आपल्याला काय करायचं, याचा डेरिव्हेटिव्ह इथं आहे, हे मिळतच आपल्याला f डॅश ऑफ x अपॉन f ऑफ x, म्हणजे लॉग ऑफ मॉड ऑफ,
जे काय असेल ते, प्लस बी अपॉन राहतो कोण फक्त आता हा डिनॉमिनेटर ax² प्लस bx प्लस c. अगेन यू हॅव टू कन्वर्ट दिस इन द फॉर्म ऑफ 1 ax² प्लस bx, ax म्हणजे x² प्लस a² x² मायनस a² आणि a² मायनस x² च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करून आणि परत पुन्हा ह्याच्या पद्धतीने करायचं. सिमिलरली इथं पण तेच करायचं, ऍज इट इजच इथे घ्यायचा, आतमध्ये हाच घ्यायचा हा, म्हणजे फक्त शेवटी काय येणार इथं अंडर रूट येणार, एवढंच करायचं आहे. आणि इथं 2 टाइम्स ऑफ अंडर रूट आन्सर येणार आहे. जसं लॉग ऑफ येत होतं तसं इथं 2 टाइम्स ऑफ अंडर रूट. म्हणजे एकदा आपण हे सॉल्व्ह करायला लागलो की लक्षात येईल की कशा पद्धतीनं वी हॅव टू गो विथ दिस, आणि मग आपल्याला लक्षात येईल की अशा पद्धतीचेच हे एक्झाम्पल्स आपल्याला आता सॉल्व्ह करायचे आहेत ना. तर बघूया आपण याच्यामध्ये एक्झाम्पल्स कुठले आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज पण दिलेत बघा पीडीएफ मध्ये. पहिला एक्झाम्पल आहे 3.2C मध्ये, एक्सरसाइज 3.2C. त्याच्यामध्ये इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 4, इंटिग्रेशन ऑफ 3x प्लस 4 डिवायडेड बाय x² प्लस 6x प्लस 5 dx. लेट i इज इक्वल टू आपण जर म्हटलं इथं तर काय होतं बघा. सुरुवात आपण करायची px प्लस q म्हणजे 3x प्लस 4 इज इक्वल टू a इंटू d बाय dx ऑफ x² प्लस 6x प्लस 5 प्लस b असं कन्सिडर केला. ठीक आहे. a इज इक्वल a इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस 2x प्लस 6 प्लस b, दिस विल बी काय होते बघा. इथं आपण फर्स्ट असं टाकू 3x प्लस 4 इज इक्वल टू 3x प्लस 4 इज इक्वल टू 2a इंटू x प्लस 6a प्लस b. म्हणजे आता याच्यामध्ये हा आणि हा असा तयार झाला. इथं ऑड इक्वेटिंग बोथ साइड्स, ऑड इक्वेटिंग both sides, we have what we have here, twice a is equal to 3 and 6a plus b is equal to 4. A is equal to 3 by 2 and 6 into a we can use here 3 by 2 plus b is equal to 4. 3 2s are 6, 6 plus b is equal to 4, therefore b is equal to 4 minus 6, b is equal to minus 2. Now we got here a and b. ओके. आपल्याला ज्यावेळी हे मिळालं त्यावेळी आपण आय इज इक्वल टू राईट डाऊन करू शकतो फ्रॉम द फर्स्ट किंवा फ्रॉम फर्स्ट असं म्हणा. फ्रॉम फर्स्ट वी कॅन राईट डाऊन 3x प्लस 4 एज 3 by 2 in bracket 2x plus 6 plus b, that is minus 2. Therefore I becomes, I is equal to integration of 3 by 2 in bracket 2x plus 6 minus 2 upon x² plus 6x plus 5 dx. Now therefore I is equal to integration of, we can write down outside 3 by 2 2x plus 6 upon x² plus 6x plus 5 dx minus 2 times of integration of 1 upon x² plus 6x plus 5 dx. क्लियर आहे. आता इथं काय होतं बघा बरं. ठीक आहे. आता इथं होत असताना आपल्याला काय करावं लागतं. I is equal to 3 by 2 into log of mod of, directly you can write down here 6x plus 5. Why? Because we know that this is nothing but f dash of x upon f of x, and f dash of x upon f of x याचं reason लिहू शकता. We know that f dash of x upon f of x is equal to log of mod of f of x plus c. करेक्ट आहे ना. log of mod of f of x plus c हे झालं याचं रिझन. बरोबर. minus 2 times of integration of 1 upon x² plus 6x प्लस 5 dx. आता हे डायरेक्ट न लिहित जाता आपण काय करूया, i इज इक्वल टू 3 by 2 log of mod of x² plus 6x plus 5 minus 2 times of i1 लिहा. आता i1 इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 upon x² plus 6x plus 5 dx. This is in the form of 1 upon x² plus ax² plus bx plus c. थर्ड टर्म काढायची आपल्याला इथं. बरोबर आहे. x² plus 6 divided by 2 3, 3 चा स्क्वेअर 9 आला. x² plus 6x plus 9 अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे हा 5 होतो minus 4. इथं dx झाला. दिस विल बी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा कोण आहे x प्लस 3 होल ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे x² plus 6x plus 9 मायनस 4 कोण आहे 2 चा स्क्वेअर आहे dx विच इज इक्वल टू इंटिग्रेशन राहू दे कारण हा x² minus a² च्या फॉर्म मध्ये आला 1 अपॉन ट्वाइस a कोण आहे 2 आहे
into log of mod of x minus a, x plus 3 minus 2 upon x plus a, x plus 3 plus 2 bracket complete plus c झाला. म्हणजेच टोटल I becomes, this is nothing but I1, correct. म्हणजे आपला इथं I is equal to 3/2 log of mod of x square plus 6x plus 5 minus 2 into 1/4. आता हा 1/4 झाला. log of mod of x plus 1 upon x plus 5 plus c. म्हणजे आन्सर काय येईल? I is equal to 3/2 log of mod of x square plus 6x plus 5 minus 5/4 minus 2/4 1/2 झाला. इथे काय होतो? a is equal to 3/2 सॉरी 2 3 जा 6 3 जा 9 9 आला 9 4 minus 9 सॉरी 4 minus 9 काय झाला? -5. म्हणजे इथं 2 ऐवजी काय येणार आहे? -5 हा -5 हा -5 झाला हा -5 म्हणजे इथं काय हा याचाच येऊ दे -5/4 कारण I1 तिथं इथं जो आहे ना तो काय झाला -5/4 झाला. मग आता हा -5/4 कोण? log of mod of x plus 1 upon x plus 5 plus this is your final answer. एक गोष्ट काय वाढली आहे बघा इथं, ही गोष्ट वाढली आहे. म्हणजे पहिली गोष्ट आहे a आणि b काढा. a काढल्यानंतर तुम्हाला f' of x upon f of x च्या फॉर्म मध्ये log of mod of f of x म्हणा. log of mod of f of x म्हटल्यानंतर तुम्हाला हा ax 1 upon ax square plus bx plus c च्या फॉर्म मध्ये पुन्हा त्याला कन्वर्ट करा. अशा पद्धतीचे हे एक्झाम्पल्स असतील. समजलं तुम्हाला? पुन्हा असे एक्झाम्पल्स आपण घेऊ म्हणजे तुम्हाला पट लक्षात येत राहील. ठीक आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघू. थोडे आपण कंपार्टमेंट तयार करू की ज्याच्यामध्ये आपल्याला ते बसवता येईल व्यवस्थित. आता 2x plus 1 x square plus 4x minus 5 2x plus 1 upon x square plus 4x minus 5 dx. Therefore 2x plus 1 is equal to a into derivative of x square plus 4x minus 5 plus b असं झालं. मग 2x plus 1 is equal to a into 2x plus 4 plus b. 2x plus 1 is equal to 2a into x plus 4a plus b. On equating both sides, twice a is equal to 2 and 4a plus b is equal to 1. a is equal to 1 here and 4 into 1 plus b is equal to 1. Therefore b is equal to -3. We got here a and b. Clear? आता हा काय होणार बघा. Therefore 2x plus 1 is equal to a 1 into 2x plus 4 plus b, that is -3. Therefore I is equal to 2x plus 4 minus 3 upon x square plus 4x minus 5 dx. Therefore I is equal to integration of 2x plus 4 upon x square plus 4x minus 5 dx minus 3 into integration of 1 upon x square plus 4x minus 5 dx. आता इथं here f dash of x is equal to x square plus 4x minus 5
and f dash of x is equal to what will happen to this 2x plus 4. Therefore I is equal to integration of f dash of x upon f of x dx minus 3 into integration of 2x minus 2 नहीं sorry 1 upon काय है तो x square plus 3x minus 5 x square plus 4x minus 5 dx. Therefore I is equal to log of mod of f of x minus 3 into integration of 1 upon x square plus 4x minus 5 dx. इथं आपण काय करायचं बघा, इथं बघा completing square term is equal to half into coefficient of x whole bracket square which is equal to half into 4 whole bracket square is equal to 2 to the 4 2 to the 4 2 to the म्हणजे 2 चा स्क्वेअर परत 4 आला. I is equal to log of mod of f of x कोण आहे x square plus 4x minus 5 minus 3 into integration of 1 upon आता बघा x square plus 4x plus 4 minus 5 पाहिजे minus 9 गेला dx करेक्ट आहे. I is equal to log of mod of x square plus 4x minus 5 minus 3 into integration of 1 upon हा कोणाचा स्क्वेअर आहे x plus 2 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर आणि 9 कोणाचा 3 चा स्क्वेअर आहे म्हणजे काय झाला इथं आन्सर. I is equal to log of mod of x square plus 4x minus 5 minus 3 into x square minus x square 1 upon 2a into log of mod of कौन येणार आहे x plus a upon x minus a upon x minus a plus c. I is equal to काय झाला log of mod of x square plus 4x minus 5 minus 1 by 2 into log of mod of x plus 5 upon x minus 1 plus c. This is your final answer. या अशा पद्धतीचे आन्सर्स आहेत आणि अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व करत गेला तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे. उलट सगळ्यात सोपं होईल. आता हे झाले कोएफिशियंट एक्स स्क्वेअरचा 1 असताना. आता कोएफिशियंट 2 असताना 3 असताना काय आहे तर थर्ड एक्झाम्पल याच्यामध्ये आहे ते आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण हे सोपं आहे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही सॉल्व करू शकता. आता बघूया आपण नेक्स्ट काय 2x plus 3 I is equal to integration of 2x plus 3 whole divided by 2x square plus 3x minus 1 plus 3x minus 1 dx. आता here 2x plus 3 is equal to a into derivative of 2x square plus 3x minus 1 plus b. 2x plus 3 is equal to a into 4x plus 3 plus b. Therefore 4x plus 3 now 2x plus 3 is equal to 4ax plus 3a plus b. On equating both sides we have 4a is equal to 2 and 3a plus b is equal to 3. A is equal to 1 by 2 and 3 into 1 by 2 plus b is equal to 3. A is equal to 1 by 2 and 3 by 2 plus b is equal to 3. B is equal to 3 minus 3 by 2. A is equal to half and b is equal to 6 minus 3 3 by 2. क्लियर झाला. तर परत हा 2x plus 3 is equal to 1 by 2 into 4x plus 3 plus 3 by 2 झाला. म्हणजे I becomes right now here I is equal to integration of 1 by 2 4x plus 3 1 by 2 into 4x plus 3
प्लस 3/2 अपॉन कोण आहे 2x² प्लस 3x मायनस 1 dx. Therefore, this will be I is equal to half into integration of 4x plus 3 upon 2x² plus 3x minus 1 dx plus 3/2 into integration of 1 upon 2x² plus 3x minus 1 dx. ठीक है. आता I is equal to half into हा कोण आहे f' of x आहे अपॉन f of x म्हणजे याचाच डेरिव्हेटिव्ह वरती आहे की नाही बघा 2 2 जा 4x plus 3 इथंच आहे प्लस 3/2 into integration of 1 upon 2x² plus 3x minus 1 into dx झाला. आता I is equal to half into log of mod of f of x करा प्लस 3/2 आणि ax² plus bx plus c मध्ये आपण काय करतो त्याचा कोएफिशिएंट कॉमन x² plus 3/2x minus 1/2 dx करायचो. करेक्ट. आता I is equal to 1/2 log of mod of 2x² plus 3x minus 1 इथं आला प्लस 3/2 आणि हा 2 घेतला तर काय होणार 4 आला इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन x² plus 3/2x minus 1/2 dx. Now completing square term is equal to half into coefficient of x bracket square which is equal to half into 3/2 whole bracket square which is equal to 3/4 that is equal to 9/16. On adding and subtracting both sides log of mod of आहे तसाच 2x² plus 3x minus 1 plus 3/4 घेऊन इथं इंटिग्रेशन ऑफ 1 upon x² plus 3/2x plus 9/16 plus 9/16 minus 1/2 इथं आला dx. आता पुढे I is equal to सरळ सरळ हाफ log of mod of 2x² minus 3x plus 1 झाला किंवा प्लस 3x minus 1 किंवा प्लस 3x minus 1 आणि प्लस 3/4 इंटू आता काय म्हणतो बघा इंटिग्रेशन ऑफ x plus 3/4 whole bracket square x plus 3/4 whole bracket square 1 upon x plus 3/4 whole bracket square plus 9 to the 18 minus 16 2/32 dx. आता काय होतं बघा I is equal to half into log of mod of 2x² minus 3x plus 3x minus 1 होतो plus 3/4 into integration of 1 upon x plus 3/4 है 3/4 whole bracket square minus 2 1 जा 2 16 जा 32 म्हणजे 1/4 whole bracket square dx. आता काय होणार I is equal to सरळ सरळ half of log of 2x² plus 3x minus 1 plus 3/4 into आता हा काय होतो x² minus a² परत 1 upon 2 times of a log of mod of x minus a x plus 3/4 minus 1/4 आणि x minus a x plus a झाला plus c म्हणजे आन्सर काय I is equal to half log of mod of 2x² plus 3x minus 1 plus 3/4 2 2 जा 4 झाला परत हा 2 2 जा 4 झाला 3/2 येणार फक्त 3/2 log of mod of 3 minus 1 2 2/4 बरोबर आहे ना किती येणार 3 4 आता हा 3 minus 2 2/4 1/2 upon 4/4 1 x plus 1 plus c. आता याच्यामध्ये काय आन्सर आहे आता ऍक्च्युअल आन्सर काय त्या पद्धतीने बघितलं पाहिजे ना x² plus ax² plus 1/2 बघा सगळं बरोबर आलं आन्सर मध्ये काय येणार आहे 9/16 आपण काहीतरी गल्लत केली मायनस 9/16 पाहिजे 9 तुझा 18 -18 -16 असं आहे म्हणजे इथं 8 न डिवाइड -17/16 यायला पाहिजे -17/16
सॉरी इथं येत असताना हा -17/16 येतो. √17/16 झाला, हा म्हणजे 4 झाला. √17/4 √17/4 म्हणजे आन्सर मध्ये येत असताना काय येणार आहे 4x. आता हा सरळ 4 ने जर मल्टिप्लाय केला तर 4x + 3 -√17 आणि 4 ने मल्टिप्लाय केला तर 4x + 3 + √17 + c असा आन्सर येईल. आणि इथला काय √17/4 आहे. √17/4 2 2 जा 4 2 1 जा 2 2 जा 3/2 √17 3/2 √17 3/2 √17 असा येणार. क्लिअर आहे. म्हणजे या पद्धतीचं तुमचं आन्सर आहे. सॉरी इथे या पद्धतीनं ना आठवलं, सॉरी इथं 16 आहे तर 8 आणि हा मायनस नाही ना, एकदा प्लस केलाय मग एक मायनस पाहिजे ना, म्हणजे याचा काही संबंध ठेवला नाही तर ते एक्झॅक्ट आन्सर येतं. तर अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स पुढे पुढे आपण बघत जाऊ. आता स्क्वेअर रूट मधले सगळे बघत राहू. अशा पद्धतीचे एक्झाम्पल सॉल्व्ह केला की तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे समजून जाईल. थँक्यू व्हेरी मच.